मी आता करणार आहोत कच्चे पोहे। आता गॅस पेटवलो। आता यात तेल घालून हे फोडणी करून घेतो। ओली मिरची कांदा हे सगळं फोडणी करून आधी भाजून घेतो चांगलं आणि ह्याला नारळाचं पाणी लावून हे वल्ले करून घेतोय आणि फोडणी काढून ह्यात ओततोय सगळं आणि वल्लं खोबरं घालून मी मिक्स करतोय। आता तेल गरम झालंय, मी आता मिरची घालणार आहे यात। मिरची भाजत आली, आता मी कांदा घालणार आहोत। जरा भाजून दे म्हणजे जरा प्लेट टाकालोय। आता भाजलाय। आता मी नारळातलं पाणी ठेवलं ना, हे जरा पोह्याने लावून भिजवून घेतो। भिजून घेतो वरनं फोडणी घालणार आहोत, सगळं मिक्स करणार आहोत। आता कांदा भाजलाय, मी फोडणी कांद्याची या पोह्यावर घालतोय। आता मी फोडणी घातलंय, हे सगळं मिक्स करून घेतो। ह्याला म्हणतात कच्चे पोहे। ह्याला काय काय घालतलं, कांदा मिरची तेल फोडणी घालून कांदा मिरची घालून सगळी फोडणी करून घ्यायचं। नारळ फोडून नारळातलं पाणी पोह्यानं लावून भिजून घ्यायचं। नारळ किसून हे पुरं खोबरं घातलं मी, असं म्हणतात कच्चे पोहे। झाले बघा तयार मस्तपैकी, खाताना मस्त लागतंय। असं तुम्ही बी करून खावा आणि आम्हाला कमेंट करून कळवा। कच्चे पोहे ते झाले आणि आम्हाला परत सांगा कमेंट करून, परत खाशीला तुम्ही असे कच्चे पोहे हे करून बघा खाऊन आणि मला सांगा कमेंट करून।